इकडून बसले का तुम्ही? चला न ते भांडे घासा ना बाबा. ते भांडे घासा म्हटलं, लवकर जेवणाची व्यवस्था करा म्हणते. टेबलवर घेऊन या म्हणे ते. कुठं आहे म्हणे बमनराव, कुठं आहे? चला लवकर. भांडे म्हणजे काय, भांडे माईकडे काय स्वच्छता म्हटलं ताईकडे नाही का ते? हा लगा भांडे माईकडे, स्वयंपाक माईकडे. हा दुनिया भरात का 10 मिनिटात नाश्ता पाहिजे द्यायले. ना तर काय, जाय बरं ते घास तेवढे भांडे. आम्ही जरासा येऊन बसलो राजा इकडे. माईकडे का कमी आहे का? माय पुरं रेमकुट निघून राहिला इकडे. मग घरचं झाडतं राजा पुसतान झाडता झाडता चाललं माय इकडे. आपण नाही घासत म्हणलं भांडे भांडे ते तो इकडे आहे ते. काय का भांडणं करता बे? हेतले का माय बेन, हेतले का जराशा उली उली गोष्टी भांडणं करता तुम्ही? घे ना आता तेवढं काशा एका दिवशी. घास तू जरासं हे लय थकलान माणूस ते. येतेच ते वाळणं गिणं करते त्या. तोपर्यंत घास तेवढे दे. कंबळ सरकणे माय इकडे, कंबळ सरकणे होऊन राहिलं. ये लवकर. हो घास तुम्ही आजचे दिवस. ये लवकर. बरं जा, गेलं वाटते गेलं. सांग ना आता काय विषय काय होता म्हणलं? काय म्हणतं ते कापसाचं काय म्हणतं? म्हणजे रामपूरला झाला का तू? गेलं काशा गेलं ना. तेच म्हणलं, नाही तर अजून हिस्सा पडायचा ना त्याच्यात. हो ना. तर मी काय म्हणतो, उद्या मले खादोळे मॅडमनं पाठवलं शॅम्पल आणण्यासाठी. हो आपला कंदिल्याचा कापूस मनोज पाटलाचा. तर म्हणलं आपल्याकडे अधिकार आहे पूर्ण आता कापूस कसा आणायचा काय आणायचा शॅम्पल आता आपल्या हाती आहे. आतापर्यंत कसे लय दाखवत ना ते. आता मी पायथून द्यायचा इरमेच जिरो तुम्ही. लय झालं ना मनासारखं झालं ना मग. हो शेंडी आली ना तर आता त्याची. हो बिलकुल असा सरका करणं तू. कंदिलेला असं बिलकुल सरकच नाही झाला पाहिजे. लय लेखाचा कसा पैसा पैसा करून राहिलं ते. आपल्याला चिल्लर समजत जायचे नाही का? आता म्हणा का रे बाबू? पाहिन तू आता गेम तर असा करणार नाही कंदिल्याचाही करतो. कसं आहे मॅनेजर आहे का नाही आपला जिनिंगचा. जरा काल गेलतो मी, जरा जास्त आगाऊ दिसला मला त्या. जरा बरेच पैसे गिसे काढते वाटते ते. हो गाड्या गिड्या आलेल्या सलटवते ते बरोबर. हे कसं खादोळे मॅडमला काही माहित नाही, पण आता आपण कसं आहे तुला तर माहित आहे. मग आता आपल्याला काय, आता मी तर तिकडे गेलोच नाही घराच्या बाहेर. तुला माहित बा, तू हिंट फिट सगळं माहित तुला आता. हे करावंच लागते ते. कसं आहे मॅनेजर जरा शिल्लकच बोलला मला. हो म्हणे छत्री पकड म्हणे मुकाटानं, इथं काही तोंड घालत जाऊ म्हणे असं म्हणे मला ते. तर म्हणून त्याचं तर काम काढतोच मी, पण या कंदिल्याला फिटतो तुम्ही. आपल्याला म्हणजे लय म्हणजे चिल्लरच समजेन ते. आणि तर कसं अशात जर त्याला जर चांगली उठाई बसली तर का चांगला मोठा व्यापारी व्हायचा आहे ते. आपल्याबद्दल माहिती नाही त्याचे विचार काय आहेत. मग आपल्याला जाऊच नका म्हणे ना. किती मांग करे आपल्याला ते. जाऊ नका जाऊ नका. आता बिलकुल तू सर्कस करून घे मागचं पुढचं. तू उद्या तर पाय हो कसं यायचा गेम वाजव तुम्ही. शिवला टोय गोटे म्हणते मला बी. चला आता जेवणाचं वाळण कर. हो नाही तर तू या गेम काढते मॅडम. होय पुढे आलोच मी. पाहिजे फक्त म्हणलं आपला फायद्याच पाहिजे काही ना काही, नाही तर मग नुसत्या बस हमाल्या करणं. हो आपला आहे ना काही फायदा त्यात. 10,000 कुठंच गेले नाही ना आपले. 10,000 उपसतो आणि या दोघांचं कामही काढतो. टेन्शन घेऊ नको तू. चल चल तिकडे चाल पहिले. गाडीची आडून घे नाही का. दिसलं की काही ना काही काम सांगते. गाड्या आता पुसल्या समजा अजूनही कोणतं ना कोणतं लावते तरी कामा माणूस जमतच नाही. जाऊ दे बशीत असल्या का जरा भर. काही नाही इकडे जा मॅडम. हो गाडी पुसपास चालू आहे. डॉक्टर साहेब म्हणे पुसून घे म्हणे. आता त्याला पोहोचून द्यायचं होतं. पण आता अर्धा तास झाला तुमचं इथं आहे तुम्ही. हो तिकडे थोडेसे काम बाकीचे पडलेले आहे ते करून घ्या. थोडंसं काही बसल्या नसते होत ना. दिवाणजी म्हणजे काही नाही का बसायचे काम नाही ना. ते बाकीच त्यांना साहित्य वगैरे काय आणायचे आणून द्या. ते भाजीपाला संपला म्हणते. लवकरात लवकर करा. डॉक्टर साहेबांना पोहोचून द्या. आणि तिकडून आल्यानंतर आपले जे काही राहिले सुले काम आहे ते पूर्ण करा. आणि नंतर ते कापूसचं सॅम्पल आणण्यासाठी रामपूरला जायचं तुम्हाला. हो ना मॅडम. हो बिलकुल तिकडे जायचं हरी काय मला. हो बिलकुल जातो ना तुम्ही म्हणसान तेव्हा. तेच म्हटलं. हो तर मी त्यांना फोन लावून सांगून देते की अर्धा एक तासात येतात म्हणून ना. इथून अर्धा तासात निघता तुम्ही. हो बस साहेबाला घेऊन पोहोचून दिलं दवाखान्यात की बस रिटर्न. हो ठीक आहे ना. अर्ध्या तासानं हो निघणार आहे म्हणा. आणि हो दुसरी गोष्ट सांगते तुम्हाला. सॅम्पल आणताना कसं व्यवस्थित आहे ना काय समजते ना काढणं वगैरे समजते ना. नाही आता काय सांगा लागते. अळतमध्ये काम केलं आहे मॅडम सगळं समजते. बा तुम्ही काहीच काळजी करू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. जितकं खराब आपल्याला सॅम्पल काढता येईल तेवढं मी काढून आणतो. म्हणजे कसं आहे तुमचा फायदा आपल्याला महत्वाचा. कारण की ज्याच्यासाठी आपण काम करून राहिलो मना भावे करायचं अशी आपली भावना आहे. बस बस असं धोरण ठेवा तुम्ही. असं जर धोरण ठेवलं तर टिकसान तुम्ही, नाही तर टिकणार नाही. दिवाणजी राहत आहे तर चांगलं राहा. ठीक आहे चला करा तुम्ही आता ती गाडी पुसपास करून घ्या आणि लवकर साहेबांना पोहोचून परत या. हो ठीक आहे. मग त्याला फोन लावून द्या मॅडम एखादा म्हणा. कसं 1 तासात पोहोचतो म्हणा मी. म्हणजे मग ते तयार राहते. नाही तर मग वावरात गेले इकडे गेले टाइमपास व्हायचा फालतू. बरोबर मी त्यांना फोन करून देते आताच की कुठं आहे काय लवकर या म्हणून. 1 तासात पोहोचते म्हणतो माणूस. नाही ना त्यांनी कसं धंदे काही पडलं नाही. या कापसाच्या धंद्यात मी सांगतो ना नाच पडलो मी. मग काय तर 72 तुमचा कापूस घेतला. पण मी तर सांगतो ना लॉसमध्येच काम आहे. 500 रुपयाचा टिपारी आम्हाला क्विंटल मागं बसण्याची शक्यता आहे. कारण की पान तुम्ही आता हे घरचे आम्ही समजा दोघं. हे लाईने पाटलाची मजुरी पकडा. हे 2 माणसं म्हणजे 5-5 माणसं. 15 क्विंटल कापूस. सांगा तुम्ही म्हणजे 2500 रुपये आमची मजुरी गेली. दुसरी गोष्ट गाडीचं भाडं 3,000 रुपये म्हणून राहिला ते बी. त्याच्या कमी नाही म्हणते. सांगा आता काय करा. आता हे तिथं नेऊन टाका. तिथं मग दुसरा व्यापारी पहा त्याला का म्हणजे सर म्हणजे तिथं ब्या काय हे पण सांगतो ना घाटा कंपनी दिसून राहील मला. आता काय याच्यातही कमी करतं 72 मध्ये भावा. हो काय काही खरं नाही वाटते बुवा याचं उलंगते यायचं काही दिवसात. हो ना ते तर आहेच म्हणा. आता धंदा म्हटलं की घाटा नफा चालतेच आहे की नाही. पण आपलं 72 फिक्स आहे ना बा. नाही तर मग त्याच्यात मग 5-50 कमी देतो. तर 72 ना आपले किती झाले 15 क्विंटलचे पहा म्हणलं ते हिशोब करा ते. नाही का नशिबात जे असलं ते भेटणच नाही का. हो जाऊ दे. आता आपला हिशोब झाला 15 क्विंटल नाही का. 7200 रुपयानं 15 गुणिला 72 1,08,000 रुपये तुमचा हिशोब झाला. तर ठीक आहे. आता मी तुम्हाला तुमचे पैसे देऊन देतो. नगदी साहेबल्या पैसे कसं आपण घिसघिसचं काम नाही आपलं. हो तर देवला तू काय कर आता हे सांडलेला कापूस आहे ते सगळं अंदर नेऊन टाक. आपला 15 क्विंटल भरणं झाला. आपला काटा काढून घे. लवकर आपलं निघाचं पाय. खादोळे मॅडमचा फोन आहे म्हटलं. हो बोलतो 1 मिनिट. हॅलो. बोला मॅडम बोला.
हॅलो हॅलो तर मनोज घरी आणा तुम्ही म्हणजे कसं आहे सॅम्पल साठी माणूस पाठवणार होते मी काल आले होते ना तुम्ही हो मॅडम, हो निघाला का माणूस? निघाला का म्हटलं? हो हो ते शिवलालजी टोयगुटे आहे का नाही त्यांना पाठवत आहे मी तर चांगलं सॅम्पल व्यवस्थित काढून द्या त्यांना आता अर्ध्या तासाने इथून निघतील द्या घरी थांबा सर्वजण म्हणजे कसं वेळ जाणार नाही ठीक आहे बाबा शिवलाल टोयगुडी उराला म्हणलं. हो हो बरं 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 ठीक आहे ना. हो ठीक आहे, चालते या म्हणत येईल. आम्ही बस आता घरीच पोहोचूनच राहिलो. हो ठीक आहे मग. ठीक आहे मग ठेवते हो काय म्हणते म्हणलं, शिवलाल उराला का शिवलाल? हो ना, ज्याचं भेव तेच येऊन राहिला ना. मग काय तर मोठं कठीण काम झालं आता. ते त्याचंच तर भेव आहे मला बी. हो बरं पाहू, काही ना काही मार्ग काढू आपण. हो चला आता लवकर निघतो करू इथून. हो चला. आला बा शिवलाल पाटील नाही. अरे बाबा आले का शिवलाल भाऊ? या म्हणलं, चला येऊ द्या म्हणलं मागं मागं. इथंच वाटच पाहू राहिलो होतो. राम 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 कंदिला बाजी. काय वाटच पाहू राहिले होते नाही? बरं ठीक आहे जाऊ ना जाऊ, आता काय हरकत नाही. आपला मॅडमचा फोन आला होता का मग? फोन घेऊन आला काही? बाबा 1.5 घंटे आधीच फोन आला होता. देणगीची तर कापूस घ्यायला गेलो आम्ही. तिथून आलो आम्ही बस नेमकं आता इथं यायची तू यायची. बरं ठीक आहे मग आता सगळं कापूस गिपूस समजा आलेला आहे नाही का? तर मी काय करतो आता कंदिला बाजी, मी जातो घरी. घरी जातो, चहा वगैरे घेतो, फ्रेश होतो आणि येऊन जातो मग. चालते ना? फ्रेशन गिरेशन काय आता काय व्हावं लागते, चाल ना बा तिथं चहा घेऊ मस्त फर्स्ट क्लास पाहून घेऊ ना. कधीला म्हणजे कसं असते, घरून आलं मग कसं सॅम्पल पाहिलं नाही का इकडे नाही तर मग अजून वापस घरी जा. घरी जातो, अर्ध्या घंट्यात ये तुम्ही. व्हा तुम्ही करा व्यवस्थित करा ते बरोबर. बरं ठीक आहे मग. हो ये मग आता. आम्ही थांबतो मग तिथं वाट पाहतो मग. ये मग. हो भाड्या पाहिलं का ते शिवलाल काय चष्मा बॅग हे बाबा काय चाललं काय हे काय बाबा खादोडीच्या वरून नाही बालकापेक्षा बालक झालं बाबा. अरे या हो शिवलाल भाऊ पाबरला कापूस पाबरलं या काय पाहू राहिलं तिकडे या इकडे नाही का उतळ पाण्याला खळखळाट पार हो ना. जरा आलं की बस आता तिच्या अंगात नाही चष्मा काय इकडे तिकडे पाय ना काय होय तू रे जसं काय मला कसं आहे. आले का शिवलाल भाऊ? हो तेच म्हणलं वाटच पाहू राहिलो होतो. बरं काय म्हणता पहा ना मग आता चष्मा घ्यायला लागला काढून म्हणजे बरोबर दिसला असता कापूस. हो ना आता ते काय चष्मे सवयच पडली का नाही आता. धूळ वगैरे कसं एवढ्यात हिवाळ्यात कसं धूळ प्रमाण जास्त आहे का त्यामुळे लावा लागते. बरं मी काय म्हणत होतो आपलं कंदिला बाजी इथून पासून तर समजा तिथपर्यंत साधारणतः किती क्विंटल कापूस आहे आपला? 310 क्विंटल इथं आहे आपला हो मोजून आणलेला आणि 15 क्विंटल देणकीच्या घरचा. हो आता समजा झाला आपला 325 क्विंटल. हो 325 क्विंटल आपला टनटन आहे. जाऊ दे 300 आहे का? बरं जरा जास्त असतं जास्त फलका भेटला असता. जाऊ दे 15 बद्दल नाही का? बरं ठीक आहे ना. असे ना किती काय असलं तर खादोडे मॅडम कसं आपल्याला कसं किती काही कापूस असलं तर काही लोड नाही तिथं. बरं ठीक आहे. तर आता आपल्याला सॅम्पल घ्यायला का नाही का चारी बाजू समजा. बरं तर अरे झुंबर काय करू राहिला तू? रिकामी नको बसत जाऊ तुम्ही. जाय बरं ते कट्टा आण चांगलं स्वच्छवालं कट्ट घेऊन एखादं मी त्यातनी काढतो मग बरोबर. जा घेऊन येते. आम्ही तर फरी डाबली की तू काय एवढ्या मोठ्या गोष्टी सांगून राहिला. हो बरोबर आणतो कट्ट पांढरवाला नाही का? बरं आणतो जातो. नाही शिवाय खुर्ची गिरची आणू का म्हटलं म्हणजे कसं बस मग कसं खुर्ची घेऊन येतो. नाही खुर्ची गिरची काहीच आणू का? कसं टाईमच नाही ना, वेळेचं खूप महत्व आहे ना, वेळच नाही माझ्याकडे. बरं आणा लवकर आणा झुंबार लवकर आण रे बा लवकर आण म्हणलं. पटकन पाय नाही फटकन जा नाही मला नाही का बाकीचे काम आहेत ना मग. मग काय तर काम नाही कवडीचं रिकम पण नाही घडीचं असं हो नाही ते तर आहेच म्हणा. पण चांगलं चालू आहे नाही आपलं खाजोडीची तर मस्त व्यवस्थित चालू आहे नाही. किती शिकून घेऊन राहिलो आमचं आम्हाला माहित नाही का होणार. जाऊ दे काय सांगता येत नाही आता काही गोष्टी. नाही बाबा एक नंबर काम म्हणजे कसं आहे काहीच असं लोडचं कामच नाही राहिलं. डोकं फ्रीज झालं माय. नाही तर गावात असलं का नाही नीरा म्हणलं माणसाला असं किडेच पडे डोक्यात. विचारानं पैसा नाही अदला नाही काही नाही तिथं म्हणजे असं म्हणजे काही स्वर्गात असल्यासारखंच काम आहे आपलं. अरे बाबा गावही शांत आहे ना मग काय नाही इथं भांडण तिथं भांडण काही ना काही सुरू. हो ना पण ते कसं तुम्ही तिघं गेले का नाही तेपासून गावात ती कसं रमणूकच नाही. पण हो नाही तर तुम्ही होते का नाही बिजा रमणूक. नाही ते आहेच पण आपण जिथं जाऊ तिथं कसं आपलं म्हणजे मावलंच असते ना. आता जाऊ दे आता खादोडे साहेबाजीकडे आपलं मस्त जमलं काही विषय नाही. चला लवकर आणा कट्ट मला टाईम नाही ना. हो टाईम नाही माझं. आलो शिवलाल भाऊ आलो. आता बरं भानू हे आपली बॅग अंदर ठेव बरं. हो कसं कागदपत्र याच्यात महत्वाचे. हो हे थैली अंदर ठेवून दे. हो आण मला लवकर आण. म्हणत आहे नाही कोणा तिचं काय कापूस आहे तेच घेतला का? अरे काय का शिवलाल कसं रे ते? अरे काय शिवलाल राजा तू कधी भल्ला कडे इचुकाटेच काम आहे तू जिथं नाही तिथं हात घालतो. इकडे मस्त आहे कापूस चांगला वाला तिकडचा घे. 10-20 किलो नेणं पण कसं चांगला नेणं हे पाय बरं तू. भलं तिकडचं कोणत्याही कोपऱ्यातला घेणं पण इकडचा नको घेऊ ना. अरे बा तुम्ही काय सांगून राहिले मला कोणता कापूस घ्यायचा कोणता नाही घ्यायचा. आता हे इकडचं बोंड घेतलं मी आता तिकडचं घेईन जरा असं सगळं मी एकत्र करीन. ते तिथं जाऊन उघडून देईन. पा बा मॅडम असं आहे. हो ना मग ते तू कापूस जे आहे का काय वाला ते खालून टाकला की उबळल्यावर वर येते ना. वर आल्यावर मग तेच दिसन मॅडम अरे काय मग कसं करून राहिला तू एक परी हे बा थोडंसं कसं इकडचा घे ते राहू दे त्यातला थोडंसंच घे बोंड जास्त नको घेऊन एक तर तुलाही मोठा घेऊन राहिला ते. तसं नसते आबाजी सगळ्याच बाजूचा घेऊन राहिलो मी कापूस. इकडला 2-3 किलो तिकडला 2-3 किलो 20 किलो कापूस नेणार आम्ही कट्ट्यात भरू. मग असं थोडी असते काही तुम्ही माझा तिकडचा दादा. तसं नाही होत ना ते तुमच्या मनात नाही होत आबाजी. हो ना पण कसं आहे शेवटी गावाल्याचं काम आहे ना का आपण का परके आहो का आपण शेवटी गावातलेच आहो का नाही. जरासा चांगला जर कापूस नेला तर बरं नाही होत का? तेवढंच आम्हाला कसं 4 पैसे नफा शिल्लक भेटत. तू जरासा खराब कापूस नाही सॅम्पल दे तर ते त्याच भावानं लावा ना कापूस. म्हणून म्हणलं जरासं कसं व्यवस्थित लाव ना जरासा आपले आपण लावा ना शेवटी.
अरे बाबा काय 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 बोलून राहिले तुम्ही? गावातला आणि परगावाचा आहे. इथे हे बघ, गावातला आणि परगावाची गोष्ट नसते आबाजी. इथं विश्वास महत्वाचा. माणसावर विश्वास ठेवलेला असते. खादोडे मॅडमचा मावर 101% विश्वास आहे, म्हणूनच मला इथं पाठवलं का नाही? कोणाला पाठवलं का इथं? काशाला पाठवलं का बबनला पाठवलं? त्याला माहिती आहे ना माणूस विश्वास पात्र कोण आहे, शिवलालजी टोयगोटे. म्हणून मला इथं पाठवलं का नाही? मी त्याचा काय काय गैरफायदा घेणार आहो का म्हणलं? पण का लयच झालं, पण आता नाही का लयच तत्वज्ञानाच्या गोष्टी शिकून राहिला आम्हाला. त्यामुळे सांगू नको ना भाऊ शिवलाल, तू कोणत्या रंगाचा आहे, कसा आहे, तर कोणत्या विश्वासाचा पात्र आहे, काय सांगू नको ना. म्हणलं का जरासा फायदा होते कर ना तेवढा. काय एवढं मोठं बिघडून राहिलं तुले? आम्ही काही म्हणून राहिलो तुले? नाही नाही बाबा, ते कसं आहे, कोणाच्या मिठाने जागलं पाहिजे माणसानं. आपण कसं आहे त्याचं मीठ खाऊन राहिलो. खरोखर आपलं जिथं खायचं तिथं छेद नाही पाडा माणसानं. आपल्यावर विश्वास आहे, आपला विश्वास कायम राहायला पाहिजे. म्हणून आपण काही असं तुम्ही म्हणसान तसं बा चांगला चांगला कापूस न्या आणि ती सॅम्पल दाखवा, असे आपल्याच्यानं कामं होतही नाही. पण आपण आयुष्यात असे केलेले नाही. नाही असं काही बसत नाही का? हो याले काहीतरी मला वाटतं बहुतेक 1,000-2,000ची अपेक्षा आहे नाही का? म्हणून जरासं करून राहिलं ते. हो बरोबर, याचे खिसे गरम करावं लागते. हो ना, हो ना, ती बरोबर आहे म्हणा, ती गोष्ट खरी आहे. कारण की माणसानं विश्वास कोणत्याही व्यक्तीने ठेवला तर आपण त्याचा गैरफायदा घेतला नाही पाहिजे. पण मी काय म्हणतो शिवला, थोडंसं आपण काय करू, थोडंसं बसू म्हणलं आपण. नाही पाटील, थोडंसं म्हणलं चहाचं सांगा बरं. हो मग पाहू आपण काय करायचं तर. कारण की कसं आहे, कापूस आता तुला वाटेल तसंच भर म्हणा, त्याचं आपण काही म्हणणार नाही. फक्त 2 गोष्टी थोडंसं आपण बोलू म्हटलं, थोडंसं विषय होता महत्वाचा. आता जमते वाटते नाही का? 20,000 तर काढतो 100%. बरं बरं, तसं करा ना. हो ते चहा घेऊन घेऊ नाही का, म्हणजे मग फ्रेश होऊन जाते माणूस. बरं बरं ठीक आहे. या शिवलाल भाऊ, चला या म्हणलं अंदर. हो ना, हो ना, ते सगळं आता कसं आहे, होतीलच काम आले. आता खादोळे मॅडमचे सगळे कामं माझ्याकडे आहेत पूर्ण. म्हणजे सांगतो ना, जिनिंगचं, बाकीचं दवाखान्यातलं, इकडचं तिकडचं सगळ्या गोष्टीचं मला म्हणजे हिशोब टिशोब हे ते माझ्याकडेच आहे आता. दिवाणजी म्हटल्यावर कसं टेन्शनच असते ना. आता हे इकडे मला याचं द्यायलाच पाठवलं. नाही तर मला तर वाटते मी आलं बा कायले, मला कायलेच पाठवता. पण नाही नाही म्हणते, तुमच्याशिवाय माझ्या कोणावर भरोसा नाही. अरे बाबा काय किती सांगशील रे, बस झालं ना राजा, डोक्याच्या वर चाललं ना. हो ना, ते तर आहेच म्हणा, तुझं लय चांगलं झालं. हो तुझ्याबरोबर काशाचं बबनचंही चांगलं झालं. पण त्याच्या मागं मागं आमचंही चांगलं हो बा, म्हणून जसं कसं तो हातात आहे जराशी गोष्ट. म्हणून म्हणलं थोडंसं कसं आहे, आमची बी मदत होईल गरीबाची. म्हणून म्हणलं थोडा कापूस चांगला जर नेला हो तर तेवढाच आपला फायदा होत असता. लागलं तर कसं आहे, थोडंफार काही तू बी चहा पाण्याचं हे ते आम्ही ती व्यवस्था करतो ना. तसं म्हणशील तर काही द्यायचे असेल तर ते देतो. म्हणजे काय म्हणून काय राहिले म्हणलं कधीला बस, तुम्ही काय पैसे देऊन राहिले का मला काही या कापसाची समजा सॅम्पलचे? अरे काय राजा, काय माणूस कोण, तुम्ही कोण राजा, बोलता कसे हो? पैसे राजा, पैसे याचे सॅम्पलचे? तसं नाही. पण चला बा काहीतरी सहकार्य. आता जर आपल्याला जर 4 पैशाचा फायदा झाला तुमचा हो बा 2 पैशाचा, असे म्हणून राहिले कधीला बाजी. हो समजा 2,000 रुपये जर समजा घेतले तर तेवढं जर असं सॅम्पल चांगलं जर नेलं तर आमचा फायदा होऊ शकते. काय राजा पाटी कसे बोलता हो? खरंच मी असे तुमच्याकडून पैसे घेईल का सांगा बरं, तुम्हीच सांगा आता. आपल्या गावातल्या माणसाकडून पैसे घेऊन खरोखर बरोबर आहे का? नीती नाही शोभत बा तुम्हाला, पाहता. हो ना बे, तसं नाही म्हणणं, पण तरी बी बा असो थोडी फुल नाही फुलाची पाकडी, तसं काय आम्ही लय देऊ नाही राहिलो. 2,000 रुपये समजा. अजून तर 300 क्विंटल कापूस आणि 2,000 मला देतं का तू? थांबतो जरासा. नाही ते कसं आहे सांगू का तुम्हाला, कधी लावायची खरी गोष्ट सांगू हो, मला 1 रुपया नाही पाहिजे या गोष्टीचा. हो, फक्त कसं आहे, अडचण तुमची कुठे येते आता, मी नाही समजा इथं चांगला कापूस मी काढून नेला, काही अर्थ आहे का त्याचा? तिथं ते जे मॅनेजर आहे जिनिंगमधला, हो त्यानं जर चेक केला ज्यावेळेस तुमचा गाडी गेला तिथं, तर हे सॅम्पल आणि ते जर अलग दिसलं तर मग काय करसा? शेवटी मीच पडलो काही दातावर तोंडावर. म्हणून म्हणलं कसं आहे, माझ्या हातात काही नाही, ते सगळं जे काय आहे ते मॅनेजरच्या हातात आहे. त्याला जर आपण समजा फोन करून विचारपूस केली, थोडंसं त्याला जर आपण काही देऊ केले तर काही गोष्ट होऊ शकते. कारण की जरासा वाटला मला ते, जरासं त्यातला दिसते ते, तर आपलं काही संबंध आहे चांगले. तर त्यानं जर मॅनेज केलं तर पहा. हो नाही तर आपल्याला ते बा अशा गोष्टींनी म्हणजे पण आवश्यकता वाटत नाही ना, गरजही नाही आपल्याला. असं हो का? असं असं म्हणजे म्हणजे समजा मॅनेजरची अडचण येऊन राहील तुला नाही का? तेच परिस्थिती आहे ना पाटील, तुम्हाला तेच सांगतो ना, मालक राहायला जाग्यावर म्हणतात तेच कामं करून राहिले आजकाल. मालकाला माहिती नाही राहत इकडे आपलं काय चालू आहे आणि काय नाही. म्हणून म्हणलं प्रत्येक जण आपापला हात थोडा थोडा करत करत चालू आहे सगळे व्यवहार, असं आहे. म्हणून म्हणलं ती जरासा गरीबच आहे म्हणा मॅनेजर. होऊ द्यायला का त्याचा फायदा? हो करता का मग कसं लवकून दिले? पण किती मागून किती लेखाचं नाही हो, समजा काही फायदा होईल ना, पण नाही तर मग निरा म्हणतो देण्या घेण्यात जा सर. ते पावा ते कसं ते आपल्या हाती नाही ना. हो, आपण भले त्यानं जर म्हटलं की बा ठीक आहे मी ॲडजस्टमेंट करतो, तर आपण चांगला चांगला कापूस घेऊन जाऊ हो, एकदम सुपरवाला. म्हणजे जेणेकरून तुमचं सॅम्पल चांगलं जाईल. मॅडमनं जर भाव सिलेक्ट केला की मग कायला मॅडम येते तिकडे आणि काय आहे, मग झालं ना, मग जिकडे तिकडे तुमचं बी. असं माझं म्हणणं आहे. तसं हो का? म्हणजे मग समजा मॅनेजरनं जर ॲडजस्टमेंट केलं की जमलंच समजा नाही का? फरक पडणंच आहे ना. मी जर समजा इथं सगळं मिक्सिंग जर नेला तर तुम्हाला भाव जे भेटेल त्याच्यापेक्षा चांगलाच भाव भेटेल ना. म्हणून म्हणलं थोडी हिंमत लावा तुम्ही. लागन तर भलं मी फोन लावून त्याला विचारतो. पहा मग विचारून, हो जाऊ द्या, पहा विचारून काय म्हणते तर. जर आम्हाला पसलं तर पाहू, नाही तर मग पाहू काय आहे तर. बस बस बस, तुम्हाला जर पसलं तर करा, नाही तर मग जे आहे ते मी घेऊन जातो. मला काही त्याचं घेणं देणं नाही. हो ठीक आहे. म्हणजे कसं आहे, मावर काही आलं नको बा, जे आहे ते खरं आहे खरं आहे. हो ना चालते ना, लावा मॅनेजर फोन. हो करा ॲडजस्टमेंट, पाहू काय होते तर. शिवलालचा फोन आहे का? पोचलं वाटते का तिथं? हो पाहा लागलं ना, तर बाहेरच हटे ना मॅडम. हो जमलं आता जमलं. हो बरं आहे. हो कोणी तर नाही. हां हॅलो, हां 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 हां, बोला मला दिवाणजी, बोला बोला.
हो हो हॅलो. तर मी काय म्हणत होतो, आपलं मॅनेजर साहेब, थोडं एक महत्त्वाचं बोलायचं होतं. सध्या मॅडम वगैरे आलेलं आहे का जिनिंग फॅक्टरीमध्ये? हां, आहे का म्हणलं कोणी? नाही नाही, मॅडम कसं 12 वाजता येत असतात, पण ते कसं आज आले नाही बा अजून. काय सांगा आता, येतील येतील, काही सांगता येत नाही. रोज पण चक्कर असतेच त्याची. सांगा ना काय म्हणत होते? नाही काही नाही म्हटलं, थोडंसं एक महत्त्वाचा विषय होता की बुवा हे आता कापूस पाहायसाठी पाठवलं मॅडमनं मला सॅम्पल. तर त्याचं म्हणणं आलं की बुवा कसं आहे, थोडासा कापूस डीम आहे. हो, मी म्हटलं बुवा, ती म्हणते की चांगलं सॅम्पल घेऊन जा. थोडंसं ॲडजस्टमेंट होत असेल तर पहा. हो, कसं तुम्ही तुमच्याशिवाय काही अंदर तर काही जातच नाही ना जिनिंगमध्ये कापूस. नाही तर मग तुमची अडचण येईल बुवा असं तसं. म्हणून म्हटलं काही समजा इच्छा आहे द्यायची, हो द्यायची समजा. जर तुमची काही घ्यायची असेल तर पहा मग काही ॲडजस्टमेंट होत असेल तर. काय शिवलाल भाऊ, काय मजा घेता बा आमची गरीबाची. हो, कसंही कामाला काढता वाटते आम्हाला. लहान तोंडी मोठा घास, कसं तुमच्या पुढे काय बोला आपण. काही नाही म्हणलं बुवा, आपली काही अपेक्षा नाही, आपण तशी कामच नाही करत ना. तुम्हाला तर माहीतच आहे ना. तुम्हाला माहीत नाही का? हे पहा, सगळं माहीत असते ना, कोण काय करून राहिलं याची पुरी कल्पना आहे मले. तुम्ही किती घेता काय घेता, पण जाऊ द्या, काय जे असेल ते तुमचं तुमच्यापर्यंतच ठेवा. मी काही अजून कुठं काही सांगितलं का? पण फक्त यायचं जरा अडचणीचं काम आहे. जास्त महागात कापूस घेतला गेला आणि आता कसा कापूस आहे जरासं म्हणजे व्यवस्थित नाही. आता तुम्ही पहा जरासं घेऊन घ्या, काय घ्यायचं ते, तुमची काय अपेक्षा आहे सांगा आम्हाला. बरं बरं, तर असं करा ना मग तुम्ही. किती क्विंटल कापूस आहे समजा, किती आहे? 300 क्विंटल आहे म्हणते, 300च्या वर आहे समजा थोडाफार. बरं, तर ठीक आहे, 300च पकडून आपण. तर असं करा, 50 रुपयानं समजा 3 म्हणजे 15,000 रुपये. 15,000 रुपयाची सोय लावा मला त्याला. बरोबर मी हिशोबशीर चांगल्या सॅम्पलच्या भावानुसार घेऊन घेतो मग. मी काही अडचण आणत नाही. बापरे, 15,000 रुपये काय राजा, काही न करता 15,000. हे रात दिवशी यानं मेहनत केली नसून तसं यायला काय उरलं म्हणून असे नका कामं करू. लयच लय पा 5,000 10,000पर्यंत लयच लय. नाही ना, तुम्ही जर ते सॅम्पल आणलं ना तर 73-74च्या वर मॅडम काही घेत नाही. चांगलं जर आणलं तर 76 न घेईन. मग किती रुपये फरक पडला? 300 रुपयाचा, 200 रुपयाचा तर कमीत कमी पकडा. 200 रुपयानं 60,000 रुपयाचा फायदा होऊन राहिला ना तुमचा. मग 15 दिले तर काय होऊन राहिलं, तरी 45 उरून राहिलं मला त्याला. असं म्हणतं नाही का? हो, 60,000चा फायदा होऊ शकते नाही का, जर समजा सॅम्पल चांगलं आणलं तर. बरोबर हे बा. मी काय म्हणतो, आपलं कंदिरा म्हणजे 15 म्हणतात बा ते. हो मॅनेजर साहेब, पहा मग काय कसं करतं काय सांगू द्यायला. नाही ना मॅनेजर साहेब, 15,000 लय होऊन राहिले ना ते, अति होऊन राहिलं ना ते, फुटून निघाल ना भाऊ. इतकं नसते खात ना हरामाचं. एवढे गय नको का बाबा. ना बाबूजी, लय रिस्क आहे ना, नोकरी जायची पाहिजे याच्यात नाही. मग काय तर हो, एक तर पगार लय कमी आहे. मोजक्या पगारावर काम चालू आहे बा कसं बी. पहा ना, असं काय प्रत्येकच जण देते असं नाही ना. आता ते कसं दिवाणजी भाऊ आहे म्हणून मी करून राहिलो, नाही तर आपण करत नाही ना असे कामं. हो ना भाऊ, पण कसं 15 लयच झाले ना हो, प्रमाणाचे पड्या झाले ना ते. अरे मॅनेजर साहेब, बा जाऊ द्या, घिसघिस करू नका. 10 मध्ये मॅनेज करून टाका. हो, 10,000 बस झाले ना. मग आमच्या गावाला आहेत ते, दुसरे लोक थोडी आहे काही. 10 मध्ये ऍडजस्ट करा. हो ठीक आहे. असं म्हणता नाही का? बरं, तुमच्या पुढे थोडी जाता येते काही. बरं ठीक आहे, मग 10 घेऊन घ्या त्याच्यापेक्षा नगदीमध्ये आताच. म्हणजे कसं जास्त मला त्याला मासं काही बोललो का म्हणा, माल घेऊन आल्यावर बी. मॅडम कसं CCTVवर पाहत असते. नाही बा, यानं काही देऊन घेऊन केलं का बा, असे होते ते. म्हणून म्हणलं थोडंसं पैसे आधीच घेऊन घ्या आणि माझ्याशी काही जास्त संपर्क साधू नका. बरं बरं बरं, चालते ना. हो ठीक आहे, तसं काहीच विशेष नाही. हो, हे आपले माणसं आहे, फक्त म्हणलं काही अडचण नाही ना आता मग. काही अडचण काहीच नाही आता. फक्त तुम्ही चांगलं सॅम्पल घेऊन जा आता. जितकं चांगलं काढता येईल तेवढं चांगलं काढा. आणि मॅडमला दाखवासाठी त्याला म्हणा तुम्हीच दाखवा. त्याने बोलावलं एरी बी. आणि म्हटलं फक्त एवढं काम करत जा तुम्ही. ट्रक जेव्हा आणसाल का नाही, तर बरोबर 12 ते 1च्या दरम्यान काही आणू नका म्हणा, कारण की मॅडमची व्हिजिट असते. तेवढ्यात जर कदाचित ते ट्रक जर तपासल्या गेला आणि हे जर असं सॅम्पल नसलं तर म्हणलं घरावर गोटी आहे ना. म्हणून म्हणलं कसं त्याला म्हणा टाईमच्या नंतर आणायचा म्हणा, नाही तर अगोदर आणायचा म्हणा. हो हो हो, सांगतो ना मी त्याला. 12 ते 1च्या दरम्यान मध्ये काही गाडी जाऊ देऊ नका बा, नाही का. हो, मॅडमची व्हिजिट होऊ शकते. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ना. मग बाकी तर दुसरी काही अडचण नाही ना. काहीच नाही ना. हो, एक खेप गाडी अंदर गेटच्या अंदर आली की सलटला समजा, झाला मिक्सर सगळा. मग काय तर. तुम्ही या ना, कसा बी काया पांढरा कसा घेऊन या तिकडे. मेंगी फेंगीचा असेल तर हो, करून घ्या फायदा आता. ठीक आहे, फक्त 10,000 लवकर आजच्या संध्याकाळपर्यंत पोहोचले पाहिजे. नाही तर मग कसं प्रॉब्लेम येईन बा. बस आत्ताच घेतो त्याच्या बच्चे, नगदीमध्येच घेऊन घेतो. हो ठीक आहे, मग ठेवा मग. जमलं आता कंदिला पाहिजे. हो, 10 मध्ये सलटलं, जाऊ द्या, तरी तुमचा 50,000चा फायदा होऊ शकते. या 2 लक्षाचा फरक 100% पडते भावातनी. तर कसं करता मग, काढता सॅम्पल मग. पण कमाल आहे त्याच्या लोकांची नाही का. हो ना, पाय बरं, विजेच लोक म्हणजे चालू झाले आजकाल नाही का. खतरनाक बिलकुल, कोणी कुकून काढायलाच करून राहिलं. तसंच आहे ना, ते प्रत्येकाची आपापली टेक्निक असते ती. आता जाऊ द्या ना, काय सगळ्या थोडं थोडं खारीचा वाटा. बरं असं करा तुम्ही, तुमच्या मनानंच काढा आता सॅम्पल. जसं असं जितकं चांगलं निघून तेवढा सुपर कापूस काढा. ज्याचा एखाद्या चांगला असला ना, त्या गंजीतला काढा. बरं बरं, ठीक आहे ना मग. हो बस ठीक आहे मग. मग तर फारच चांगलं आहे नाही का. जाऊ दे, 10,000 वसूलच करू. बरं, तर म्हणलं 10,000 आताच द्या लागते का मग, समजा हिशोब झाल्यावर समजा चला ना नंतर. नाही ना बाबा, तुमच्या समोर बोललं ना ते. आधी 10,000 द्या तुम्ही. हो, आधी पैसे काढा, नंतर सॅम्पल काढा. असं हो का. हो, पैसे तर आधीच पाहिजे लोकांना नाही. हो बरं बरं, ठीक आहे मग. फक्त काम झालं पाहिजे म्हणा, नाही तर पाहिजे बा म्हणा. नाही, काम होते फक्त. तुम्हाला सांगितलेल्या टायमावर 12 ते 1 मध्ये अजिबात ट्रक न्यायचा नाही. नंतर 12-1च्या पुढे घेऊन जायचं काय. ठीक आहे ना. आता आपलं सॅम्पल काढा, मी घेऊन जाऊन मॅडमला दाखवून देतो. आणि मग तुम्ही सौदा करासाठी भाव करासाठी चालले या. हो चला पाटील, हो काढा सॅम्पल, काढू आपण चांगलं वाला. हो चला मग. आज करा, हे झाडं राजा मा मागा लागलं वाटते. हो ना, निरा पानं पडत राहतील काजी, याच्या डांगा काही छाटाच लागते काही ना काही.
कोणाले मॅडमले आता कसं खाली पाणी पडलं तर मायमीन कल्ला करते. साफसूफ ठेव, हे कर, असं कर, तसं कर, अंदरचं कर, बाहेरचं कर, खिडकी पूस, ढमकं पूस, काय करा, कावला माणूस लेकाचा. लेकाचं एक काम पुरलं आपलं, कोणतं बी वावरात गेलं आपलं, काम केलं आणि घराकडे आलं. हो, पण हे नाही पुरलं लेकाचं, लेकाचं. बापरे, बरं झालं का मायमीन झाडू घेतला मी. आल्या का मॅडम? हो, तेच म्हणलं, आपलं कसं पानं लेकाचे लय पडून राहिले. हो, झाडून राहिलो होतो मी, साफसूफ करा म्हणलं आणि हे पुन्हा नेऊन टाका. चालू होतं काम. आज करा, शेवटी अळानीच राहतात बा. किती सांगा रे भाऊ, म्हणलं काशीनाथ भाऊ गैबानी. तुम्हाला थोडी तरी अक्कल आहे का, डोकं आहे का म्हणलं तुम्हाला? आपण काय चुकलं म्हणा. अरे बाबा, हे आलं का रे, झुमरे आलं वाटते बाबा, कंदिले आणि गिंदिले हे कसे काही आले, आत्ता झाले का? त्याला आता मॅडम धुते वाटते, काहीतरी चुकलं आपलं. काय झालं मॅडम? आता हे तुम्हीच तर म्हणता बाबा, पान खाली नाही पडलं पाहिजे, साफसूफ ठेवत जा. म्हणून आपण कसं आहे, हैदी नाही करत कामाची, चालू 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 चालू. गार्डन जाऊन पहा, सगळं बिलकुल ओके. आपलं कसं घरच्यासारखं समजतो ना आपण. तुम्हाला म्हणजे आपण काही असं परक्यासारखं थोडी आहे काही. अरे बाबा, ते नको सांगू मला. तुला अक्कल आहे का म्हटलं? काही डोक्यात आहे का तुझ्या वरच्या खोक्यात, का पुरा रिकामा आहे का म्हटलं? हे एवढं मोठे कपडे आता तू धुतले ना, सकाळपासून याच काम होता का तू? आणि एवढे स्वच्छ कपडे मी तुझ्याकडून धुवून घेतले आणि आता पुन्हा शेवटी तू हे इथं झाडलोट करून राहिला. सगळी धूळ त्या कपड्यावर गेली नाही का? ते बेडशीट टाकायची का आम्ही, ते सोप्यावर टाकायचं का लोकांची जाम खाजवायला? काही अक्कल आहे का मूर्खा? ते पूर्ण कपडे बाहेर काढ, वरचे काढून घे, पूर्ण धुवून काढ ते पुन्हा. कधीला म्हणजे हो मजा बा. पुरे कपडे धुतले मध्ये, पुरे कपडे आता डबल धुवा लागते मध्ये. आणि ते किती दात काढून आले ते झुमऱ्या. हो ना, हो ना, हो ना मॅडम. काय मला तुम्ही कसं म्हणे साफसूफ ठेवत जा म्हणून झाडू लागलो होतो. पण काही अर्थ नाही ना, अर्थाचा बेअर्थ करणं आहे ना. काम करायचं पण त्याला काही ढंग असली पाहिजे. कोणत्या कामाला कोणतं काम कधी करायचं काही तुम्हाला समजते का? एवढे मोठे कपडे चांगले धुतले होते, आता बेडशीटा वगैरे चादरा सगळ्याचा धिंगाणा वाजून दिला ना तू. सगळी धूळ त्याच्यावर गेली, काय फायदा आहे झाडून? म्हटलं तू पूर्ण कपडे खाली घे आणि पुन्हा ते धुवून काढ, नंतर वाळत टाक. झालं, समजलं ना? हो ना, पण मॅडम आता लय मोठे आहे ना हे कपडे, इतके मोठे डबल. आता काही नाही, झटकलं की होते ना, वाढले ना ते. आता काही विषय नाही राहिला त्याला. झटकले की काही नाही, धूळ काही विशेष नाही. बरं, तू सांगितलं मी ऐकलं नाही का? म्हणजे काय, तुला समजते का मला समजते? मी मला काय का तू मला काय? नोकरासारखं काम कर म्हटलं तू. पहिले कपडे का आणि पूर्ण स्वच्छ कर दे. चालला म्हटलं, मला सांगतो तो असं करायला लागते तसं. धूळ नाही, हे नाही, ते नाही. जाते गार्डन अजून पूर्ण झालेलं नाही. मोठा 3 वाजता उठून काम करणार गेला. अरे 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 रे, किती बोलावं किती ऐका माणसा नाही. हो ना, लय झालं नाही बेसरमीची हद झाली बा. हो ना, तुझ्यासारखं असताना झुमऱ्या थांबला नसतं इथं. अरे बाबा, गावात लय सांगितले रे. हो, गाडी भरे दिली, असं आहे तसं आहे. पाहा आता पाहू ना, मजा पाहते आता. हो 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 मॅडम, करतो करतो. हो, बरं बरं. तुम्ही मला सांगता आता मी काढून घेतो आणि पुन्हा धुवून अजून वाळत घालतो. तेच म्हटलं. आणि मला सल्ला द्यायचा नाही, काय करायचं काय नाही. मी सांगितलं ते मुकाट्याला काम करायची. तो बबन आहे तसा, त्याचे काय चालू आहे काय माहित. काम करत राहा तुम्ही. निराग इथं बसासाठी गिटासाठी नाही आलेले. चला येते मी. बापरे, कधी आले तुम्ही? काही सांगा ते काम मी. मनोज पण आला नाही का? बरं, चला चला. हो, हे आहेत का कंदीला भजी? यांचं आहे का? दोघं मिळून आहे का तुमचं? नाही तसं कसं आपलं लाईन पडलंच आहे सगळं समजा. फक्त आपण काहीतरी वा त्याला सहकार्य म्हणून चला बा 4 पैसे आपल्याला उरते म्हणून होते, जराशी मेवण्याचे पैसे म्हणून गुतवले. अच्छा, ठीक आहे ना, काही हरकत नाही. कोणाचं आहे आम्हाला काय करायचं आहे? ठीक आहे, चला बघून घेऊ मग काय भाव आहे काय नाही. चाय वगैरे घेऊ. चला आतमध्ये चला. हो हो, चला चला चला. आता तुम्ही काय इकडे डोकं घालून राहिले? तुम्ही तुमची कामं करा ना. इकडे कशाला तुम्ही लक्ष देता? घ्या कपडे, घ्या ते स्वच्छ धुवा. कशा रे कशा वाजला रे ताशा. आले का काशा, कठीण आहे बा तुझ्या. इतके बोलले का काय बे? मुका बसणं इतका कल्ला लागते. ही दाता करून राहिला मग आपण पाहूनच राहिलो इकडे. हो रा, पण आता आलं नाही पावल्या दौऱ्याने तुमचे. काय का काशा, सांगता काय करता काय? कठीण काम आहे का तुमचं? कठीण आहे रे का? असं नाही ना, काय रोजच असं आहे का? अबे फक्त एखादी व्यक्ती काय होती, आता चुकलं आपलं, चुकलं ना. चुकलं तर बोललं तर ऐकलं पाहिजे का नाही? मी आता झाडणं घेतलं, माझ्या का लक्षात आलं नाही कपड्याचं. मग आता काय झालं, मग बोललं म्हणून 2 शब्द बोलले तर काय झालं? म्हणजे इतकं बोलत असते का बे? हो, खायला आले का इतर, गिटाले आले का, तसं तसं इतकं रे का? बोलतच असते. आपली आई बोलत नाही का आपल्या संग? एखाद्या व्यक्ती आपलं काही चुकलं तर मग आपली बुडी बोलत नाही का मला? आपल्याला काय काम आहे का बे? इतके मोठे कपडे का हे ते साफसफाई, पुरं गार्डन गिट पुरं साफ करायला लागते तुला. आता काय खोटं बोलतो संग? आमचं आम्हाला माहित काय आहे तर. आता तू आहे माझा दोस्त, तुला काय आता खोटं सांगून फायदा आहे? पुरी कंबर हे बस सरकी नाही होऊ दे तुला, सरकी. हे झालं की ते झालं की ते राहिलं. बिलकुल हे बा थंडगार करून ठेवलं हप्त्याभरात. असं म्हणते सांगतो ना, पुरं हे बा पाय मोयांडून जाते आमचे. रातच्यानं असं मुटकून झोपते माणूस. पण तुला काय सांगितलं बे? गावात गाडी घेऊन आला का काय नाही? हो, गाडी कुठे आहे? गाडी कुठे आहे मला? बाबा ते गाडीच नाव नको काढणं. हे बा गाडीचं हे बा विषय काढशील का तिथं फालतू? चहा पिता पाहिजे बा. हो, मी म्हणलं लपून घेऊन आलो होतो, मॅडम गावाला गेले ते. नाही ते सांगशील का? बाबा, म्हणजे ते खोटंच काम होतं का? म्हणजे काहीच नाही, ते फकाड्या मारल्या का? ना काय करा त्या दिवशी. हो, ते गेले नव्हते गरबा नागपूरले, म्हणून मी इकडे आलो. तुम्ही गाडी घेऊन बाया शिव माराले बबन्या म्हणून जाय म्हणे, म्हणून गेलतो मी. आपण का तुला 50,000 रुपये बक्षीस दिले? ते सांगितलं तू 50,000 रुपये दिले म्हणे. 5,000 रुपये आम्हाला तुरीची बाचा दिला काढायच तो.
नाही ना 50 नाही ना रे बा, 5,000 होते, 5,000. हो, परीक्षा पाहिली ती बाईन त्या. परीक्षा पाहासाठी ठेवले होते 5,000 रुपये. बा चोरते का हे. पण शिवलन का ना मला सांगितलं होतं पाहिजे म्हणे सतर्क करा. तर मी आधी नेऊन दिले. म्हणलं मॅडम पैसे सापडले 5,000. 50 नव्हते ते 5च होते. मी गावात फकाड्या मारल्या जराशा. तर मग मॅडम म्हणे बा ते डॉक्टर साहेब म्हणे जाऊ द्या म्हणे तुम्हीच घ्या म्हणे. तर तेच होते मापाशी 5,000. मला याले पैसे नव्हते मग. हो तुम्हाला दिल्यावर. बरोबर इतकं काही मोठेपणा करायला गरजच नाही ना. चष्मे घालून हिंडायला का गावात गाडी येते. इकडे पालो पुष्य होल्या का फरशा पुसता हे करता. कर कामं करते. हो जा आता अगो पण करत तू पालो जा इकडे. हो पण म्हणलं हे बा सांगू नको म्हणलं बा ते गाडी गिडीचा विषय काढशी ना. हो तेवढं ध्यानात ठेवतो का दोस्त आहे तू माया. हो चला हो गावातही नको सांगू म्हणलं हे. होय काय सांगतो मी मला काय करायला लागतं. हो जाऊ दे. हो कर आता जे आहे त्या. हो पाय आता पुढे काय होते तर येतो मग मी. हो जाय रे चहा घे म्हणलं. हो मला आता कपडे काढा लागत नाही डबल धुवा लागते. हो काहीच नाही झालं ना जरासा धुळला उडला. हो घ्या आता डबल. हो चल ये बा जाय. मला चहा वगैरे पाणी वगैरे घेऊन या. कुठे आहे किती आवाज द्यायचे. त्याला बबने आता नाही का तब घोटायला गेला सर.